या भारत देशाचा सर्वात मोठा पैलवान सिकंदर शेख अनादी काळापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा आज जामनेर मुक्कामी जोपासण्यात आलेली आहे। अनादी काळामध्ये साधू संत ऋषी मुनी महंत नव्हते का? मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला? अहो तेव्हा एकच रावण होता, आज हजारो रावण गल्ली बोळात फिरायला लागलेले आहेत। अरे त्याच आईबहिणीच्या अमृताने घरामध्ये एखादा हनुमंत रूपी पैलवान नको का? एक गरज आहे। एक मिनिट लढण्याची आहे तर बघा कुणावरती हात उभा शिकणार नाही। मॅचचा पैलवान आहे, फार मोठं नाव आहे, पण लढतोय कसा बघा, कटवण्याचा प्रयत्न करतोय। अगदी बरोबर चालू आहे, जोरदार खेळ चालू आहे। कानाचा फसा झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचं आयोजन आणि संयोजन गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या माध्यमातून इथं विविध देशातील पैलवान बोलवण्यामध्ये त्यांचा हत्कंडा होता आणि प्रयत्न झाला। असं हिंद केसरी महेश पटेल पैलवान पिपरवाड केले विजयभाऊ चौधरी आणि लहान मुलीतील सर्व घोडा बांधण्यामध्ये चलो 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 पैलवान सिकंदर शेख कुस्ती करा। एक अतिशय सुंदर नाव आहे, ही मेडल वाला आहे। तुम्ही भारताचे एक नामांकित पैलवान आहात, अतिशय चांगली कुस्ती आहे। मान मनगडाची ताकद आजमवलेली आहे, डाव प्रतिडाव चालू झालेला आहे। एक वाघ आहे तर एक आग आहे, वाघासारखा सिकंदर लढायला लागलेला आहे, वाघ सिंहाची झुंड चालू आहे। दोन मानवी वाक्य आगीसारखा तारातो मालगावचा पैलवान आहे गिरीश भाऊ। वाघाला पाळायला फुकट बी नाही म्हणलं तर कोणी पाळतं का? आणि आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी आणि कबला घेतला सिकंदर शेखनं। पाका लवतय न लवतय तोवर पटका कच्च्या दिनाचे असतील ते आता बाजूला जावा, घराकडची वाट मोकळी करा। कशी तब्येत? हाताचा गोठा मानावरती ठेवला, डाव प्रतिडाव चालू झाला। बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागल्या। आपल्या घरात असले एखादं तयार करायचं आणि कबला घेतला सिकंदर इराणी धरलेली आहे। अगदी बरोबर। एक वाघ आहे तर एक आग सांगितलं आणि वाघाच्या काही प्राप्त करायला तालमीत राहावं लागतं। अमृता पुजारी प्राप्त होत असतं ही तालमीत राहणारी पोरा। अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी करू आणि जवळ या पंचाची भूमिका या मैदानाचे आयोजक संयोजक माननीय श्री गिरीश भाऊ महाजन साहेब ज्याने या मैदानासाठी या मैदानाचे संयोजक आहेत, ते नियोजक आहेत रोहित पटेल, कुस्तीचा जादूगार, हिंद केसरी किताबाचा मानकर आहे। ताबा घेतलेला, एकलंगी भरलेला आहे, हाताचा गोठा मानव ठेवलेला आहे, छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे, डाव प्रतिडाव चालू झालेला। आणि खऱ्या अर्थानं अस्सल मातीतले हिरे आता उदय झालेले आहेत। मेरे देश की धरती उगले सोने उगले हीरा मोती, मेरे देश की धरती सारे जहां अच्छा हिंदुस्तान हमारा, या देशाची माती हम बोल बोले है उसके यह गोल सीता हमारा। आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीच्या सेवा करण्याचं व्रत आज खऱ्या अर्थानं आणि भरलेले भाऊंच्या मनामध्ये वाटायला लागला। नजारे नदिया से कहने लगे, नजारे नदिया से कहने लगे, नहीं से बड़ा कोई चीज नहीं। तभी मेरे दिल ने आवाज दी, ये वतन से बड़ा कोई चीज नहीं, ये वतन से बड़ा कोई चीज नहीं। धन्यवाद। आणि खऱ्या अर्थानं मातीचं व्रत घेतलेलं हाती भाऊंना काम आहे। प्रत्येकाला आता कुस्तीची नशा चाललेली आहे। कुस्ती आता प्रत्येकाच्या मनामध्ये भिनायला लागलेली आहे। प्रत्येकाला वाटायला लागलं माझ्या घरामध्ये सिकंदर शेख सारखा पैलवान तयार करणार
ही काळाची गरज आहे. कुणावरती हात उधरण्यासाठी नाही म्हणत नाही, परंतु उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय. काही वेळेवर लोकांच्या तोंडाकडे बघायचं का, कोण मदतीला येत नाही. जरा त्याच्या बाजूला चला. सॉरी डाव मधला डावाचा सॉरिया. मैदान म्हणजे मैदान झालं. सिकंदर शेख आशिया खंडातलं नंबर 1चं मैदान. नमो कुस्ती 2 तेव्हा भाव केसरे. सिकंदरनं ताबा घेतलेला, स्वारी भरलेला, मानवती हाताचा घोटला ठेवलेला, मानाचा खस कमी करण्याचं काम सिकंदर करायला. आणि खरोखर जो आपल्या संस्कृतीशी जो आपल्या ऐतिहासिक वर्षाचे एकनिष्ठ राहतो, त्याचं भविष्य काळ उज्ज्वल असतो. जो आपली परंपरा जपत असतो त्याचं भविष्य काळ अंधकार असतो. भाऊ खरी आता ही लाल माती तुम्हाला जीवनात कधी कमी पडू देणार नाही. मनुष्य निर्माण मोल रे, इस मिट्टी को मत छोड़ रे. अभी जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. लाल मातीशी नातं भाऊंचं घट्ट नातं आहे. म्हणून तर आज दैदेप्यमान सोहळा नव कुस्ती महाकुंभ पर्व दुसरा भरवलेला आहे. देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून. सॅमसंग कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे. कुणाला गवसला असेल त्या कॉमेंट्री कक्षाकडे आणून द्यावा. अतिशय सुंदर असे स्वारी घातलेला, मानाचा खस काढण्याचा प्रयत्न केलेला, मानावरती हात चढवून तिथेच एक लंगे भरून कुस्ती चितपट करण्याचे काम. आणि सिकंदर शेखचा प्रयत्न चालू झालेला आहे. सिकंदर शेखचा प्रयत्न चालू केला. बघा त्या काहीतरी घडणार. आणि सिकंदर शेख प्रयत्न करतो. मंदिर एवढी को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं करता, हौसला में उड़ान से हौसला बुलंद ठेवून लढणारी पैलवान आहे. आणि यानंतर नंबर 1ला कुस्ती लागणार आहे. महिला कुस्तीपटू अमृता पुजारी आणि रोमानिया देशाची महिला कुस्तीपटू ऑलिम्पिक वीर आहे. शाबास आहे. स्वारीचा बचलेला 1-4 धावाची पकड घेण्याचा प्रयत्न, झोळी लावण्याचा प्रयत्न आहे. अमृता पुजारी.